आमचे सुरेश भाऊ 69वा वाढदिवस साजरा करतायत खरं, मात्र एका तरुणाला देखील लाजवेल अशी धावपळ या वयातही ते करतायत. म्हणूनच त्यांच्याबद्दलचा आदर लाख पटीनं वाढलाय. लहानपणापासूनच त्यांनी कष्ट घेतलं, इमान इतबारे राबले. म्हणूनच एका गरीब चर्मकार कुटुंबात जन्म घेऊनही त्यांनी मोठं काम केलं. वडील दगडू खाडे व मातोश्री तानुबाई यांनी बालपणी त्यांच्यावर चांगले संस्कार केले. एक दोन नव्हे तर तब्बल 15 वर्ष माझगाव डॉकला भाऊंनी काम केलं. कामगार ते कामगार मंत्रीपदापर्यंत पोहोचणं हे काय याला गबाळ्याचे काम नाही. आजवर खूप मेहनतीनं सुरेश भाऊंनी यश मिळवलंय आणि टिकवलंय. साहेब, मी होतो कोण? तासगाव तालुक्यातला एका शेतकऱ्याचा, एका गटे कामगाराचा मुलगा. तासगाव तालुक्यात 8वी ते 11वी वसतिगृहात शिकलो. तिथून मुंबईला गेलो, कामगार झालो आणि कामगाराचा उद्योजक झालो. पण कामगाराचा आमदार केला, आमदाराचा कामगार मंत्री केला आणि कामगार मंत्रीचा ह्या जिल्ह्याचा पालक मंत्री केला. हे फक्त भाजपच करू शकतं, हे मला सांगायचं. 2004ला पहिल्यांदा विजय साकारत भाऊंनी जतच्या दुष्काळग्रस्त जनतेला ताकद दिली. मतदार पुनर्रचनेनंतर 2009ला मिरजेत येत सलग 4 वेळा त्यांनी विधानसभेत कमळ फुलवलं. हे सर्व त्यांनी सामान्य नागरिक आणि माता भगिनींच्या आशीर्वादाच्या बळावरच साध्य केलं. खाडे खाडे त्यातून तुला म्हणतात आम्ही खाड्याला देणार. तुम्ही पण टाकणार का नाही? तुम्ही टाकणार का नाही? मग मी टाकणार तर बाबा आधी मला ये सगळं चांगलं केले गेले का टाकायचं नाही. हा देव दाखवलं, लजगऱ्या उभा केल्या, त्याची माग सांगायचं आणि पुढं आणायचं लोकांना. सांगतो, बघतो, करतो असं भाऊ कधीच सांगत नाहीत. जाग्यावर निर्णय घेणार आणि होत असेल तर होणार आणि नाही तर तोंडावर नाही म्हणून सांगणार असं रोखठोक व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ. कष्टकरांच्या विकासासाठी अविरत झटणाऱ्या अशा आमच्या लाडके आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना दीर्घायुष्य लाभो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.